अग बाई ग, अग बाई ग, किती कराल घाई, जरा धीर धरा. अहो कारभारी उठलाय रामाच्या पारी, जरा धीर धरा. पूर्वी आपण गावाला गेल्यावर किंवा गावखड्यांमध्ये गेल्यावर तमाशा किंवा लावणी हा कला प्रकार अनेकदा पाहिला असेल, मात्र आता तो कुठेतरी नाहीसा झाला आहे. आपण सोशल मीडियावर किंवा रील्सवर जो लावणी प्रकार पाहतो तो वेगळा, मात्र जो पूर्वी खऱ्या पद्धतीने जी लावणी सादर व्हायची त्या लावणी सम्राज्ञी आपल्यासोबत सुरेखा पुणेकर आहेत. आत्ताची लावणी आणि म्हणजे आता रील्सवर आपण ज्या लावणी पाहतो, लावणीचा प्रकार पाहतो तो, आणि तुम्ही जी लावणी करायचा तो प्रकार, याच्यामध्ये काय नेमका फरक पाहायला मिळतो? रीलची लावणी बघून आत्ताची तरुण पिढीला एक मनावरती खूप आनंद होतो आणि चांगला आहे. पण आताच्या कलावंत मुलींनी जास्त रियाज केला पाहिजे. पूर्वीची लोक रियाज करत होती सकाळचा, गायिका असू द्या, डान्सर असू द्या, कुणीही असू द्या. पण आता ते राहिलं नाही. सादरीकरण कमी झालं आणि ते वेगळ्या वर्णाला जात आहे. म्हणून आताच्या मुलींनी एक रियाज केले पाहिजे, चांगलं शिकलं पाहिजे असं मला वाटतं. पण आत्ता जो आपण रीलवर बघतो ती खरंच लावणी आहे का? नाही. मग काय फरक आहे? म्हणजे पूर्वीच्या साड्या असतील किंवा आत्ताच्या पूर्वीच्या साड्या नाही, पूर्वीचं नटणं नाही, पूर्वीची लावणी नाही. लावणी तीच आहे पण त्याचं स्वरूप बदललंय. स्वरूप बदललंय ना, तर ते स्वरूप व्यवस्थित तुम्ही सादरीकरण द्या. वेगळंच काहीतरी करायचं त्याला काय लावणी म्हणत नाही. आणि लावणी ही आता जे रीलला दिसते, काही लावण्या चांगल्या आहेत, मी पण बघते रील, पण काही लावण्या चांगल्या नाही. उगाचच ह्या तरुण पिढीवरती एक राज्य करणाऱ्या लावण्या आहेत. आणि मुळात तरुण पिढीला कला ही माहिती नाही आहे, जी जुन्या लोकांना माहिती होती. आता ह्या महाराष्ट्रामध्ये 82 थिएटर आहे. ह्या थिएटरांमध्ये सुद्धा जाणारे लोक त्या संगीत बारीतल्या बाईला सुद्धा म्हणायचे, 9वारी साडी घाल आणि मगच मला तुझी लावणी बघू दे. आता ते नाही आहे. आता 6वारी साडी म्हणजे अप्सरा होती ती शरपुनाका झाली, बरोबर. आणि शिवाय ते डीजेवर चालू आहे. मग याला नेमकं जबाबदार कोण आहे? म्हणजे जे प्रेक्षक बघणारे प्रेक्षक जबाबदार आहेत की जे सादर करणारे कलाकार आहेत ते? जबाबदार थिएटर मालक आहे. थिएटर मालकांनी डीजे चालू ठेवला, बटन दाबलं की गाणं सुरू होतंय, मुली नाचतात, त्यांना पैसे मिळतात. आणि वाद्यकारांनी जर वाजवलं तर त्यांना पैसे द्यावे लागतात. टेपला काय, रेकॉर्डला काय पैसे द्यावं लागत नाही. अशा प्रकारे 10,000 लोक उपासमार घेत आहेत आता सध्या. आणि त्याच्या मागचे 5-6 लोक, एका कलाकाराच्या मागं घरी 5-6 लोक असतात ना, ते पण उपाशी. मग आता ह्याचा विचार शासनाने केला पाहिजे, थिएटर मालकांनी केला पाहिजे. ते कलाकारांना कामावर घेतच नाही आहे. डीजे बंद झाला, सरकारने जर बंद केला तरच हे लोक कामावर घेऊ शकतात. तुम्ही सांगितलं 10,000 लोकांना या सर्व ऑल महाराष्ट्रामधून उपासमारीची वेळ येते. मग या संदर्भात तुम्ही सरकारशी कोणाशी बोललात का? बोललोय ना, आता सांस्कृतिक मंत्र्यांशी बोललोय. आता आम्ही साहेबांकडे जाणार आहे, दादांकडं, अजितदादा, देवेंद्र फडणवीसांकडे पण जाणार आहे, एकनाथ शिंदे साहेबांकडे जाणार आहे. आणि ह्याचा सोक्षमोक्ष आम्ही लावणार आहे. जर नाहीच झालं तर स्थानिक लेवलच्या शासनाकडे आम्ही गेलो, कलेक्टर हे उपोषण केले, पण काहीच घडलं नाही आहे. पण आता जर वरती आम्ही गेलो, जर आमचं काही नाही घडलं तर आम्ही मंत्रालयासमोर सरळ उपोषण करणार. आधी काय परिस्थिती होती? म्हणजे आधी वर्षाला साधारण किती सुपाऱ्या मिळायच्या आणि आत्ताची काय परिस्थिती आहे? आता प्रतिसाद आहे? आपण जे बोलतोय ना, हे संगीत बारीविषयी बोलतोय. आता तू जी बोलतीये ना ते ह्याच्याविषयी बोलते, तमाशा. हा. आता हे बघ, लावणी सभागृहातली वेगळी, ओपनची लावणी वेगळी, तमाशा फड वेगळे आणि बंदिस्त थिएटर 82 थिएटर जी म्हणते मी, सभागृह नाही म्हणत, थिएटर कला केंद्र, सांस्कृतिक कला केंद्र. मग तुम्ही सांस्कृतिक कला केंद्र नाव देता आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही डीजे चालवता.
तुम्हाला लायसन दिलेलं आहे लाईव्हचं आणि तुम्ही डीजे चालवता, हे कसं काय? हा आक्षेप शासनाने घेतला पाहिजे. पण याच्यामुळे म्हणजे प्रॉब्लेम तर तुमच्या लोकांना येतो, तर मग तुम्ही याच्या संदर्भात काही तक्रार वगैरे दिली आहे का? याच्यावर काही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला? मग केले ना उपोषण. त्याला उपोषण केले, परत जाऊन आलो, थिएटर मालकांना भेटून आलो, तरी त्यांचं ते चालूच आहे. मग आता तुमची भूमिका काय असणार आहे? आता तुम्ही काय उपोषण करणार. उपोषण करणार. मुख्यमंत्र्यांनी जर नाही ऐकलं तर मग उपोषण करणार. पण हे असं उपोषण वगैरे करून हा प्रश्न सुटेल असं वाटतं का? किंवा या सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी तोडगा काढावा असं वाटत नाही तुम्हाला? सर्व एकत्र येतात, सगळं होतं, सगळं बोलतात, परत गेले की तिकडे तसंच चालू होतंय. कलाकारांना काम नाही, कलाकार फिरतात इकडे तिकडे. आमचा एकच उद्देश आहे की शासनाने लक्ष घालावं, हे 10,000 लोकांना काम मिळवून द्यावं. मग हे सांस्कृतिक कला केंद्र जे आहेत ती 84 आहेत तुम्ही म्हणाला, त्यापैकी किती ठिकाणी अजून आताही अशा 25 ठिकाणी लाईव्ह चालू आहे. जिथं लाईव्ह चालू आहे ना तिथं चांगली गर्दी होते, आणि जिथं डीजे चालू आहे तिथं कुणी जातच नाही. मग हे बंदी आणण्यासाठी काय तुम्हाला काय वाटतं? म्हणजे प्रेक्षकांनी आंदोलन करतोय ना वर्ष झालं, पण प्रेक्षकांनी पण समोर यायला पाहिजे ना. म्हणजे जर समजा जे पाहण्यासाठी येतात लोक, तर त्यांनी पण तशी मागणी करणं गरजेचं नाही वाटत? बरोबर आहे, करतील ना, प्रेक्षक पण करतील. ज्यांनी ही मुलाखत ऐकलेली त्यांना कळकळ वाटत असेल या 10,000 लोकांची, तर तेही करतील. बरं, नक्कीच. तर त्यांची जी मागणी आहे ती खरंच रास्त आहे, कारण या पूर्वी ज्या पद्धतीने कला सादर व्हायच्या त्यामध्ये प्रत्येक याच्यासाठी इथं येणारी जी लोक आहेत, इथं येणारी लोक आहेत, पूर्वीची लोक बोलत होते ढोलकीवाला कुठे, पेटीवाला कुठे, तबलेवाला कुठे, आम्हाला लाईव्ह ऐकायचंय, आम्हाला हे डीजे नकोय. आताची पिढी ते म्हणत नाहीये. ते विचारतच नाही, त्यांना माहितीच नाहीये. एवढी माहितीच नाहीये, आताच्या पिढीला माहिती नाही. त्यांनी माहिती करून घ्यावं आणि ह्याला आळा त्यांनीच घालावं. मी तर म्हणते याच्या संदर्भातली म्हणजे जागृती व्हायला पाहिजे ना याच्या संदर्भातली. त्याच्यासाठी मग आता हे महोत्सव वगैरे भरत नाही ना, त्याच्यामुळे तर जागृती होत नाहीये. असं आहे. नक्कीच. एखादी लावणी आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही गाऊन दाखवू शकाल? अग बाई ग, अग बाई ग, किती कराल घाई, जरा धीर धरा, अहोकार भारी उठलाय रामाच्या पारी, जरा धीर धरा. बस कर. ओके, धन्यवाद. तर आपल्यासोबत सुरेखा पुणेकर होता. त्यांच्याकडून सध्या जी सांस्कृतिक केंद्र आहेत, कला केंद्र, त्या ठिकाणी सध्या लावली सोडून डीजे जो आहे तो वाजवला जातो आणि त्याच्याच विरोधात त्यांच्याकडून मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. पुण्याहून मुनायनपुरे, स्वीट.